वनुडी शामुडी वनुडी शामुडी फायनली आपण एकत्र राहणार आहोत. कसं वाटतंय रे? गैर मस्त वाटी रे ना. गेले 5-6 आठवडे मी 2 लहान मुलांना अंगा खांद्यावर खेळवत होतो. पण आता म्हणजे वेगळा काहीतरी स्किट करेन बा. बनू तुझ्या डोळ्यात बघितलं ना, हो बापरे, माझ्या अंगावर असे रोमांच उभे राहतात. हो म्हणा बापरे, तू लाजल्यावर तर काही गोड दिसते बाप. तुझ्या शेजारी बसलो ना तर मला असं वाटतं बा की मी हिमालयाच्या सावलीत बसलोय. माझ्या हिमालय ना तू जा तू. अगं नको ना, बस ना ग माझ्या जवळ. बरं तू हिमालय नाहीये, तू सातपुड्याच्या पर्वत आहे, आमच्या नंदुरबार जवळच्या. नंदू थोड्या दिवसात आपलं लग्न होईल बा. आणि मग रे मजा करू बा आपण. खरंच खूप खूप मजा येणार. पण तू माझ्या बाबांना इम्प्रेस करशील ना? माझ्या बाबांना इम्प्रेस केल्याशिवाय आपलं लग्न नाही होणार. त्यांना मागायचे बोलव त्यांना. त्यांना दाखवतो मी खानदेशी माणूस काय चीज आहे बा. पण का त्यांनी गार्डन मध्ये का बोलवलं होणाऱ्या जावायला? घरी बोलवायचे ना. बघतो त्यांना. शामू नको ना असं करू. तू असं केलं ना तर अख्खा रोमांच उभा राहतो बा डायरेक्ट. शाम्यात नंतर करूच आपण रोमांस. मी बाबांना बोलवते. बोला बोला. बाबा ओ तू झोप. बाबा बाबा. हे 2 वेगळे आवाज का बरं काढले तू? कळेल कळेल सगळं कळेल. बाबा या ना, श्याम आलाय. हॅलो 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 वने, या दोघांपैकी नेमका तुझ्या बाप कुठला आहे बुवा? हे दोघेही माझे बाबा आहेत. दोघेही तुझे बाप आहे? बाप रे बाप, 2 बाप. ते ऐकायला कसं वाटतं? काही लॉजिक बिजिक आहे का नाही? ए वासाऱ्या, प्रभाकरच्या स्किट मध्ये घुसतो, त्याला काही लॉजिक असतं काय? लॉजिक असतं? हे बघ, ऐकायला कसं पण वाटत असेल तरी आम्ही दोघं हिचे बाबा हाय. त्याचं काय झालं? हे माझे खरे बाबा आहेत. माझ्या आई बाबांचं लग्न झालं तेव्हा ते हनीमूनला गेले. बरं. हनीमून वरून परत येताना हे बाबा पळून गेले. मग माझ्या आईने इकडे येऊन या बाबांशी लग्न केलं. टुक 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 टुक. आणि मग 4 दिवसात हे बाबा परत आले. हो, पण हे तर पडून गेले होते ना. अरे वासाऱ्या, मी पळून गेलो नव्हतो. मग मी बस स्टॉपच्या मागच्या बाजूला टॉयलेट आहे ना, त्याच्यात गेलो होतो. कुणीतरी कडी घातली. मला वाटलं आता उघडतील, नंतर उघडतील, आज उघडतील, परवा उघडतील. 4 दिवस झाले कुणी कडी उघडलीच नाही. 4 दिवसांनी मला कळलं, अरे असला मीच आतून कडी लावली. मग ती मी कडी काढली. धावत मी माझ्या घरी आलो. घरी बघतो तर काय, पुन्हा दार बंद, आतून कडी. म्हटलं आता नाही, आता 4 दिवस बाहेर थांबायचं नाही, म्हणून मी आपली बेल वाजवली. मला वाटलं माझी बायको आरती घेऊन मला वावलायला येईल, तर हा दिवा आला. आईच्या बिलावरचा नागोबा. वत्साऱ्याने माझ्या बायकोबरोबर लग्न करून हा मोकळा झाला. मी बोललो आता लफरी करायची नको. मग आम्ही दोघांनी आपसात चर्चा केली आणि मग ठरवलं की हिच्या आई बरोबर आपण सुखाने संसार करू. असं का? बापरे. पण हिची आई अशी कुठली बाई होती जिने 4 दिवस पण धीर नाही धरला, लगेच लग्न करून टाकलं? नाही ती अरे चांगली होती, स्वभावानी चांगली होती. हे काय नाव होतं रे तिचं? काय बरं नाव लक्षात नाही रे. नाव, अरे नाव विचारायची कधी संधीच नाही मिळाली.
नाव लक्षात नाही नाही. मग काय नावाने हाक मारायचे तुम्ही? मी बाबा तिला हाक मारायचो की, ए अरुणची बायको इकडे ये असं हाक मारायचो. आणि मी आवाज तिला द्यायचो, ए पॅडीची बायको अरे इकडे ये. अरे 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 तुम्हाला काही लाज आहे का रे? तुमची बायको आहे ना ती. होती आता नाही. हिला जन्म दिला आणि ती तिसऱ्याच एका सोबत पळून गेली. मग आम्ही म्हणलं आता त्याच्याशी परत कुठे जुळवून घ्यायचं, तिघांचं ट्युनिंग जमलं तर बरं. म्हणून आम्ही काय केलं, आम्ही दोघांनीच हिला लहानाची मोठी केली. पण मी काय म्हणतो, 2 बापांचं लॉजिक देण्यातच आपलं हे स्किट संपेल असं मला वाटतंय. स्किटचा मूळ जो विषय आहे तो तुझी वर परीक्षा असा विषय आहे. तर आपण डायरेक्ट विषयावर जाऊया का रे? चालेल, चालेल. बरं ठीक आहे. वनिता बाळा तुझा तुझं पण स्किट आहे ना, त्याची रिहर्सल कर. तुझ्यासोबत पण आनंदच आहे म्हणा. हा चल. काय प्रश्न विचारायचा मला विचारा बुवा. हा ठीक आहे, चल चालून दाखव. ओ बुवा वाजाड रे. असं चालून दाखवलंस, असं चालून दाखवलंस. अरे चालीमध्ये कसं असं कौल पाहिजे. अरे कौल छपरावर रे, डौल पाहिजे डौल. चालीमध्ये कसं असं डौल पाहिजे. हे बघ रे 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 रे. असा चाल प्याड्या तू चालून दाखव. ए अरे तुम्ही बाय ना गोराईचा बुटका शामरुख बँड्राचा चिंपांझी. काय चालून दाखवता तुम्ही? तुम्ही काय चालीचे ते सगळ्यांना माहितीये. तुम्ही निरागस आहात असं म्हटलं तर सगळ्यात मोठा लाफ्टर येतो स्किट मध्ये. चालून दाखवताय तुम्ही. मी काय बोलतो प्याड्या, हे बघ आपल्याला ना जावं हुशार कोण पण मिळेल, पण आपल्याला असा जावं पाहिजे जो आपल्या पोरीला सांभाळणार. आपल्या पोरीला काय त्रास आहे, तिच्या मनात काही साचले हे तिने न सांगताच यांनी ओळखलं पाहिजे. तिच्या डोळ्यात बघून तिच्या मनात काही चालले हे याला कळलं पाहिजे. असं आपल्याला जावं पाहिजे. की नाही? खरंय खरंय पुस डोळे पुस. मी काय बोलतो, हे बघ आता आम्ही ना एका पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवतो. हा ती जर का तू बोलून दाखवली तर आम्हाला कळेल की तू आमच्या पोरीच्या मनातल्या भावना ओळखू शकतो. म्हणजे तुमच्या पोरीच्या भावना ओळखू शकतो की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत डमशरात खेळणार. काय डम तुझ्यावर राज्य. प्याड्या मी काय बोलतो रे, हे ह्याला कुठल्या पिक्चरची ऍक्टिंग करून दाखव रे. ए बरं सांग काहीतरी गोड. म्हाताऱ्या भैऱ्या 1 2 3. अरे एकाच वेळी दोघं वेगवेगळी ऍक्टिंग नका ना करू. कन्फ्युज होतो ना मी. तुम्ही गुच्छ पठाण मला सांगा पिक्चर मध्ये हिरो कोण आहे बा? हिरो? हा हा प्रसाद दादा. प्रसाद दादा आहे. अरे पण प्रसाद दादाने कुठल्या पिक्चर मध्ये असं केलेलं आहे? अरे सोपं आहे पिक्चरचं नाव, टार्झन. टार्जन. पण टार्जन मध्ये कुठे प्रसाद दादा आहे? टार्जन
सफरचंद तू बोलला. मला वाटलं फरचंद. म्हातारा बाहेर नाही. अरे कानाचा पडदा आहे तो शिवून घे. ही पाळी पण आतमध्ये अशी शिवून घेत मामा टचा फ करून टाकला ना त्याने. फटके देतो मी त्यांचं कधीच ऐकत नाही म्हातारा. अरे तुला धरून अरे तुमच्याकडे नका, मामाच्याकडे येऊ नका. अरे तुम्ही काय तुमना तुन वाजाडी राहणार. मी तुमच्या पोरीवर प्रेम करतो म्हणून हे सगळं सहन करतोय बरं. नाही तर मी ना नाही तर काय रे बाप. नाही तर काय नाही तर काय नाही तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो बा. विचारा गाणं गाता येत. गाणं नाही येत बघा ना. काय तुला गाणं गाता येत नाही. अरे तुझे होणारे सासरे संगीत क्षेत्रातले पंडित विद्वान असताना आमच्या जावयाला गाणं येऊ नये. नाही मी अरुणच्या बायकोच्या मुलीशी तुझं लग्न होऊच देणार नाही. एक वार नाही, 2 वार नाही, 3 वार नाही. अरे मी तर म्हणतो रविवार पण नाही. अरे रविवार पण नाही. हो अरे किती चाटा मारता हो तुम्ही. 1 नंबरचे चाटंबाज आहे. तुमच्या गाण्याचा काय संबंध. काय संबंध. अरे आमच्या पिढी जात व्यवसाय गाणं म्हणजे. नाही आता ह्याला दाखवलंच चल पाहिजे. दाखवूया. हा चल पुढे हो. हा. अरे खाया नाही पोट नाही आलं नशिबाला. एकदम पैसा द्यावा धर्माला. पटा फुटेल तंबोरा आहे तुम्ही आणि तो फुटेल टाका आहे. हा पिढीजात व्यवसाय आहे का. तुमच्यापेक्षा आरोही चांगलं गाते. ए तिचा सोड. तुझं सांग. तुला गाणं येत नाही. तुला अभिनय येत नाही. या शरीरात तुझा एक सुद्धा कलेचा गुण नाही. मग कशी देणार मी अरुणच्या बायकोची मुलगी तुला. मी पण नाही देऊ शकत पेड्याच्या बायकोची मुलगी. बरं नाश्ता तरी येतं का तुला? नाश्ता नाही येत ना. नाही येत नाश्ता. नाश्ता येत ना. मग जेवण तरी येतं का बनवता. नाही मला नाश्ता येत नाही. मला ऍक्टिंग येत नाही. मला काहीच येत नाही. नाही कलेतले कुठले गुण आहेत ते सांग तुझ्यात पहिले. नाही तर तुला कलेतले सोडत नाही. हा कुस्ती येते ना मला. कलेतली कुस्ती कलेमध्ये मोडत नाही. तुला सांगून ठेवतो पहिले. कलेमध्ये मोडत नाही पण आता तुम्हाला असं मोडून टाकतो. तुम्ही पाय ना. मला कुस्ती येते. तू अरे मारू नका. अरे नाही. तुमने देख रहे हो आता मला सांगा मी जावई म्हणून कसं आहे बुवा. तुझ्यापेक्षा उत्तम जावई असूच शकत नाही या जगात. लातों के भूत बातों से नहीं मानते हैं. मलेशिया रिटर्न. मलेशिया द्यायला नको लावू. वाजाड